दांडको बिंडको घेऊन का नेपाळी आलो की काय गावात? अरे ह्यो कोण आलोय कोण ह्यो? माझं नाव सूरज खटावकर. आपलं नाव काय आहे? माझं पण नाव संदीप पावसकर असल कोकणकर. आज दाखवणार आहे अननोन रत्नागिरी. हे असली ठिकाणं पडद्याच्या मागच चांगली दिसते. चिकन पाव मागवा रे. आता मुद्दा काय की यांनी मला दिलाय खेकडा. खेकड्याचा खायचा मुद्दा माझा थोडा आहे वाकडा. याला सोलायचं कुठनं, याला सोलायचंय, कापायचंय, ठोकायचंय, याचं नक्की करायचंय काय? तर ही जागा वापरली जायची कैद्यांसाठी, त्यांना डांबून ठेवण्यासाठी. ब्रिटिशांच्या याच वागण्याला सुरुंग लावायला एक माणूस रत्नागिरीत आला, ज्याचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. अहो पुण्याहून आलो मी रत्नागिरी बघायला. पोटासाठी तुम्हाला कमी लागता पण मिरवण्यासाठी जास्त लागता. कोकणात नेपाळी कुठं आले पावसकर? मला माहित नव्हतं आपल्या कोकणामध्ये एक छोटंसं केरळ बसलंय. कसलं सुंदर आहे हो हे. बघा दृष्टिकोन आहे ना, तो चांगलं असलं ना की सगळ्याला चांगला वाटतं. तू समजा ना राजू. बसला ना हो. आज आलो एका अशा रहस्यमय ठिकाणी. या ठिकाणाचं नाव तर सगळ्यांना माहिती आहे, पण इथली रहस्य अजून सुद्धा अनेकांना माहीत नाहीये. आज दाखवणार आहे अननोन रत्नागिरी. आणि रत्नागिरीतलं पहिलं रहस्यमय ठिकाण आहे कसोब. हे जंगल दिसायला जरी घनदाट असलं, ही वाहणारी नदी जरा हे सगळं जरा भीतीदायक जरी वाटत असलं, तरी सुद्धा इथे आपल्या रक्षणासाठी स्वतः भाऊ आहे, म्हणजे बजरंग बली साक्षात. मुळे घाबरण्याची अजिबातच गरज नाही. सौख्यकारी दुःखहारी. मित्रांनो, आयुष्याला खूप कंटाळला वैतागला असेल ना, तर हे ते ठिकाण आहे जे ठिकाण तुम्हाला एका क्षणात शांत करू शकतं आणि रिबूट करू शकतं तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी. जेव्हा या नदीत हात बुडवला तेव्हा एक अष्टगंधाचा हलकासा सुगंध मला जाणवला. हे इंटरेस्टिंग ठिकाण बघून तार बसले ना, पण आता ती तार हालणार पण, कारण की रत्नागिरीतली मी एक अशी भारी गोष्ट तुम्हाला पाहणार आहे जी कदाचित अनेक रत्नागिरीकरांना सुद्धा माहीत नसणार. चला हे ठिकाण आणणारे लोकांना दाखवणार, कारण की हे असली ठिकाणं पडद्याच्या मागच चांगली दिसतात. वा, मला माहिती आहे तुमच्या मनात काहीतरी काळं बेर येणार आहे, पण याच्यात तुम्ही समजताय ते नाहीये. याच्यात आहे तर्री. हे रत्नागिरी चिपळूणपेक्षा चांगलं आहे काय? का? आमचं वांगणी गाव आहे, वांगणीतलं नाव. लग्न झालंय तुमचं? कोणाशी केलाय लग्न? शेरगावचे मामाच्या पोलीस. लव्ह मॅरेज केलाय? जरा सांगा किती. त्या वहिनींना पटवलं कसं? हा, तर हेमंतजी एक वेगळा पदार्थ खातायत आणि मी एक वेगळा पदार्थ खातोय. मी खातोय झणझणीत मिसळ. ही मिसळ म्हणायची का उसळ म्हणायची? तर ही मिसळ आहे आणि हे चिकन पाव फेवरेट आणि मिसळ फेवरेट असते. आपण आधी मिसळ खाऊन बघू. वाह वाह, क्या बात है. म्हणजे कोल्हापुरातला झणझणीतपणा ऐकला असेल तुम्ही.
पण रत्नागिरीतला कोल्हापूर मधला झणझणीतपणा काय असतो हे रजनी उपारगृह रत्नागिरी इथे येऊनच तुम्हाला कळणार आहे. मामा ही मिसळ नाही, ही उसळ आहे. काय आहे? उसळ. मिसळ आणि उसळ मध्ये काय फरक आहे सांगा. ज्यात मटकी असते त्याला म्हणतात मिसळ, आणि ज्यात वाटाणा किंवा हा तिला काय म्हणतात? उसळ म्हणतात. तर याच्यात काय हे सगळं पापडी फरसा पण बेसिक काय? बेसिक वाटाणा आहे. वाटाणा मग ही काय झाली? ही मिसळ. तू समजा ना राजू, मिसळ म्हणजे ज्याच्यामध्ये मटके असते आणि उसळ म्हणजे ज्याच्यामध्ये वाटाणा असतो. तर हा याला हे दादा जरी मिसळ म्हणत असले तरी ही उसळ आहे. मी खातो आता, काय बोलू मी याच्यावर. तर दादांसाठी ही मिसळ आहे, पण माझ्या लॉजिकनुसार ही उसळ आहे. कमेंट बॉक्स फुकट दिलेला आहे, त्याच्यात तुम्ही सांगा मिसळ आणि उसळ मधला बेसिक फरक काय असतो. अजून एक इथे इंटरेस्टिंग पदार्थ आहे ज्याचं नाव आहे चिकन पाव. आता तुम्ही म्हणाल मिसळच्या दुकानात चिकन पाव कुठून आला, तर हाच इंटरेस्टिंग प्रकार आहे. आणि हा चिकन पाव सोमवारी मिळत नाही, अजून कधी नाही मिळत. बुधवार शुक्रवार सोमवार आणि गुरुवारी इथं हा चिकन पाव मिळत नाही. का नाही मिळत? उपवास असतो, देवाचा वार असतो, तुम्हाला कळत नाही. तर आपण आता चिकन पाव पण मागू. चिकन पाव मागवा रे. तर फायनली ती आलेली आहे जिची मी वाट बघत होतो. ती आहे तर्री आणि याला म्हणायचं चिकन पाव. हे चिकन आणि ही तर्री. म्हणजे ही मला आधी भेटली असती तर मी हिच्याशीच लग्न केलं असतं. किती झणझणीत. म्हणजे मला असं वाटत होतं की माझ्या बायकोपेक्षा तिखट कोणी नाहीये या जगात. पण आज या चिकन पावनी माझा आबाळ वाकवलं गाण्या. म्हणजे पहिल्या घासात मला असं झालं की जीभ भाजली गेली, पोळली गेली. पण असं असून सुद्धा याच्यामुळे जीभ जी आहे ना ती खवळलेली आहे. म्हणजे मी थांबवू नाही शकत, रेजिस्ट नाही करू शकत हे खाण्यापासून स्वतःला. काय टाकत असतील हे सगळे पदार्थ. एरवी पण एवढंच हळू बोलता तुम्ही. मग हे चांगलं चिकन करतात का बायको? नाही करत बायको. हेच चांगलं तर लक्षात आलं का? डायरेक्ट हा माणूस बायकोला नडलाय म्हणल्यावर मी अजून चवीचं वेगळं विश्लेषण काय देऊ. लक्षात आलं का? त्यामुळे या आणि खा. मला फुकट मिळतं, तुम्हाला पैसे द्यायला लागतील एवढंच. भेटूया, मी खातो जरा. फक्त 4 टेबल्स 6 बाकडी आणि हे ठिकाण बघताय कसं आहे. असं असून सुद्धा इथे या मिसळसाठी, या चिकन पावसाठी लाईन लागलेली असते, वेटिंग असते. नाही हे कुठलं 5 स्टार हॉटेल नाही. गंमत म्हणजे सकाळी 7 वाजता उघडतं आणि संपेपर्यंत चालू राहतं. म्हणजे कसं सगळं फ्रेश मिळतं. मला असं वाटतं की या ठिकाणाला कुठल्याही बाहेरचा माणूस जर का आला आणि व्हिजिट केली आणि जर का यांनी चिकन पाव बनवलेला असेल, कारण की सोमवारी आणि गुरुवारी तो मिळत नाही, आणि तुम्ही तो चाखला तर तुम्ही आयुष्यात दुसऱ्यांदा परत येणार म्हणजे येणारच. आपलं चॅलेंज आहे. पैज लावायला तयार आहे कमेंट बॉक्समध्ये. चला भेटू पुढच्या ठिकाणी जाऊ. मंडळी, ही रत्नागिरी आत्ता वर्तमानात खूप छान दिसते ना. म्हणजे छान छान पदार्थ, छान छान ठिकाणं, पण त्याचा इतिहास तेवढाच भयंकर होता. तुम्हाला माहिती आहे ही रत्नागिरीची जागा पूर्वी ब्रिटिशर्स काय म्हणून वापरायचे? तर ही जागा वापरली जायची कैद्यांसाठी, त्यांना डांबून ठेवण्यासाठी. कित्येक कैदी इकडे मेले असतील याचा पत्ताही नाही. पण ब्रिटिशांच्या याच वागण्याला सुरुंग लावायला एक माणूस रत्नागिरीत आला, ज्याचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. आणि हेच आहे भारतातलं पहिलं मंदिर ज्या मंदिरामध्ये कुठल्याही जातीचा आणि कुठल्याही धर्माचा माणूस येऊन दर्शन घेऊ शकतो, तेही गाभाऱ्यापर्यंत. आणि हे आहे ते मंदिर जे सावरकरांच्या प्रेरणेतून भागोजी बाळोजी कीर यांनी बांधलं, ज्या मंदिराचं नाव आहे पतित पावन मंदिर. या संग्रहालयात आपण आणखीन एक विषय ठेवलेला आहे की क्रांतिकारकांचे आणि यांचे
स्वतःचे ठसे पण ठेवलेले आहेत. ह्या संग्रहालयामध्ये एवढ्या सगळ्यांचे तुम्ही फोटो लावला, पण मध्ये देवारा का ठेवला? त्याचं कारणच आहे, ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्ध केलेलं होतं त्यावेळेला सामाजिक क्रांती करणं हा एकमेव उद्देश त्याने ठेवला. कारण कुठल्याही राजकीय चळवळीत भाग घ्यायचा नव्हता. मग राजकीय चळवळीमध्ये भाग न घेता देशासाठी आपल्याला काय करता येईल, तर ती सामाजिक चळवळ आपण ही करूया. आणि ती सामाजिक चळवळीचा जो प्रारंभ होता, शुभारंभ होता, तो रत्नागिरीत झालेला आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 15व्या वर्षी तिथे प्रतिज्ञा केली होती. मग ती प्रतिज्ञा ज्या लक्ष्मी समोर केली आणि ती लक्ष्मी ज्या देवारा स्थानपन्न होती, तो देवारा विश्वासराव सावरकरांनी स्वतःहून आम्हाला दिला. आणि हे आमचं खरोखर भाग्य आहे की या स्मारकामध्ये तो आम्ही ठेवलेला आहे. हे त्याचं कारण. याच्यासोबत अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसलेली आहे. विनायक दामोदर सावरकर म्हणजे तात्याराव सावरकर यांची जन्मकुंडली आणि सह्या केलेली हस्तमुद्रा, हा काय प्रकार आहे नक्की? एका ठिकाणी आपण म्हणतो विज्ञाननिष्ठ सावरकर आणि दुसऱ्या ठिकाणी पत्रिका. नाही, विज्ञाननिष्ठ सावरकर 100% होते, हे बरोबर आहे. पण त्यांची पत्रिका तरी होतीच ना. म्हणजे इतका अष्टपैलू व्यक्ती, नाटककार, नंतर गीतकार, महाकाव्य त्यांनी लिहिलेलं आहे, प्रचंड बुद्धिमत्ता, विज्ञाननिष्ठ, 1930 साली अस्पृश्यांसाठी काम करणारा. आणि अशा माणसाच्या पत्रिकेमध्ये नेमकं काय असेल? कुठले ग्रह त्याचे अनुचित असतील, कुठले ग्रह उच्च असतील, अशा पद्धतीचा लोकांनी, आता मला तुम्ही प्रश्न विचारला तर मला त्यातलं काही सांगता येणार नाही, पण म्हणून आम्हाला एक क्युरिओसिटी की अशा पद्धतीचं इथे ठेवावं की जेणेकरून कोणाला अभ्यास करायचा असेल तर हस्तरेषाही आहे आणि पत्रिकाही आहे. तुमचा पत्रिकेवर विश्वास आहे? माझा स्वतःचा पत्रिकेवर पण विश्वास आहे आणि प्रार्थनावर पण विश्वास आहे. तुम्ही कधी उगाच एक किडा म्हणून असं केलं का की ही पत्रिका घेऊन जरा दाखवू ज्योतिषाला जावं? नाही, मी केलेलं नाहीये, पण आता तुम्ही मला सुचवलेलं आहे त्यामुळे मी हे ते पुढच्या काही दिवसात हे करणारच आहे. आता मला असं वाटायला लागलं की हे करावंच म्हणून. या विज्ञाननिष्ठ सावरकरांची माहिती देणारा माणूस पत्रिकेवर विश्वास ठेवत आहे या ठिकाणी. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ज्याच्यासाठी आपण उभं आलोय, सावरकरांची पिस्टल आणि ती ज्या पुस्तकात ठेवायचं ते पुस्तक, असं दोन्ही पण इकडे ठेवलंय, बरोबर आहे? या दोन्ही गोष्टींना सावरकरांचा स्पर्श झाला असेल? हो, झालेलं असणारच, त्याशिवाय ते इथे आलेल्या नाही आहेत. काय वाटतं जेव्हा अशी एक गोष्ट समोर दिसते ज्याला सावरकरांचा स्पर्श झाला? अगदी खरं सांगायचं म्हणजे अभिमान वाटतोच, पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक प्रकारचं दुःख होतं की नवीन मुलांना इतिहास माहिती नाही का. तर आमचा सावरकरांचा इतिहास हा फक्त जर 4 ओळीत पुस्तकातला संपत असेल तर सावरकर कसे माहिती होणार लोकांना? मी अनेक क्रांतिकारक बघतो आणि जेव्हा ते क्रांतिकारक बघत असतो तेव्हा मला लक्षात येतं की या क्रांतिकारकांनी त्यांच्या जातीपातीसाठी नाही तर पूर्ण देशासाठी, समाजासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं. पण एवढं सगळं असून सुद्धा सावरकर सारख्या माणसाला फक्त ब्राह्मण म्हणून बाजूला काढण्यात येतं, तेव्हा एक काय वाटतं जोशी? तेच वाईट वाटतं. मी तेच सांगतो, 1930 साली ज्या अस्पृश्यांसाठी विठोबाच्या देवळामध्ये प्रवेश मिळण्यासाठी इथे आंदोलन केलं गेलं, काळ किती बदलला आहे की एवढं करणारे 100 वर्षापूर्वीचे जे सावरकर होते त्यांना फक्त ते ब्राह्मणांचं आहेत असं संबोधलं जातं. हे वाईट वाटतं. जेव्हा आपल्या देशातले राहुल गांधी असं म्हणतात की माफी वीर सावरकर, काय वाटतं? नो कॉमेंट. माहीत नाही कधी, पण एक प्रामाणिक इच्छा आहे की कधीतरी आपल्या क्रांतिकारकांना, आपल्या योद्ध्यांना आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन बघावं. खूप बरं वाटतं जेव्हा अनेक जातींचे थोर पुरुष या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये बघायला मिळतात. आणि या क्रांतिकारकांची कुठली जातपात बघून नाही तर त्यांचं कर्तृत्व बघून त्यांची चित्र इथं लावली जातात, हातांचे ठसे त्यांचे इथे घेतले जातात. थँक्यू, धन्यवाद. खरं तर या चर्चेनंतर या मंदिरातून पायच निघत नाही. असं वाटतं या मंदिरात अजून थोडा वेळ बसावं. ज्यांच्यामुळे आपण स्वातंत्र्य झालो जरा त्यांची आठवण तरी काढावी. पण जेवणाची वेळ झालेली आहे आणि माझी इच्छा नसली तरी आमच्या क्रू मेंबर्सची इच्छा आहे आणि म्हणूनच एका इंटरेस्टिंग ठिकाणी जेवायला चाललो. आता तुम्ही म्हणणार कुठे जेवायला चाललो आहे? आता कोकणात आलाय तर जरा काहीतरी चांगलं मासे बिशे खाऊ घाल. तर चला, छान उत्तम ठिकाण दाखवतो जिकडे तुम्ही खूप भारी मासे खाऊ शकतात. कारण हे आहे रत्नागिरीतलं असं फेमस ठिकाण, पण बाहेरच्यांसाठी हे अननोन आहे कारण हे आहे मासे मिळण्याचं सर्वोत्तम ठिकाण ज्याचं नाव आहे मच्छम. चला जाऊया.
आलेलो आहोत आपण मत्स्यमला आणि ही आहे आपली खेकडा थाळी. आता तुम्ही म्हणाल एवढं काय म्हणजे अन्न दाखवण्याच्या नादात सगळं नोनच गोष्टी दाखवतोय. नाही, या पदार्थामध्ये एक अन्न गोष्ट आहे ती दाखवायला तुम्हाला आणली आहे. ते म्हणजे यांच्या मसाल्यांमध्ये संकेश्वरी मिरचीचा वापर केला जातो. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे, तर हा प्रकार म्हणजे कर्नाटकात मिळणारा एक मिरच्यांचा प्रकार म्हणजे संकेश्वरी प्रकार. जसं की आपल्याकडे वेगवेगळ्या मिरच्या मिळतात, लवंगी, बेडगी, तसं इथे संकेश्वरी मिरच्यांपासून बनवलेले मसाले आणि त्या मसाल्यांचा वापर स्पेसिफिकली या मत्स्यमवाल्यांच्या डिशेसमध्ये तुम्हाला दिसेल. आता या पदार्थामध्ये फक्त कोकणी चव नाही तर कोकणी, कर्नाटकी, साऊथ इंडियन आणि महाराष्ट्राचं एक असं जॅमिंग सेशन आहे यांच्या थाळीमध्ये आणि त्याच्यामुळं अख्खं कोकण इथं जेवण करायला येतं. तर आता मुद्दा काय की यांनी मला दिला खेकडा आणि खेकड्याचा खायचा मुद्दा माझा थोडा आहे वाकडा, त्यामुळे मला यांनी अजून एक काहीतरी पक्कड दिली आहे. मला खरं अजून कळत नाही की याला सोलायचं कुठनं, याला सोलायचं आहे, कापायचं आहे, ठोकायचं आहे, याचं नक्की करायचं काय. बरं शेवटी कसं आहे की कोणीतरी आपल्यासाठी जीव ओवाळून टाकतं असं आणि आपण त्याला कसंही खायचं बरोबर नाही ना. तर मी प्रयत्न करतो, तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा नक्की खेकडा खायचा कसा असतो. तर हा जो खेकडा आहे याच्या आत साधारणतः याचा गर असतो असं म्हणतात आणि तो खायचा असतो. माझ्यासारख्या माणसाला हा खूप महत्त्वाचा आहे कारण की काय हा जो गर आहे हा फ्रेश असणं खूप महत्त्वाचा असतो आणि ह्याच्यामुळे बुद्धी तल्लक होते. तर खेकड्याचा मुद्दा कसा आहे, नुसतं समुद्रातनं काढला आणि खाल्ला बाबा असं होत नाही. तर त्याचं काय करायला लागतं, त्याला जिवंत ठेवायला लागतं. नाही ते डीप फ्रीजमध्ये ठेवून वगैरे काम होत नाही खेकड्याचं. त्यामुळे ह्याला जर का तुम्हाला खायचं असेल तर जिवंत ठेवायला लागतं आणि जिवंत खेकड्याची लगेच तुम्हाला भाजी करावी लागते. बिचारा खेकडा माझ्यामुळे जीव गमावला त्यांनी, पण ठीक आहे आपण त्याचा आस्वाद घेऊ. खेकडा कधीतरी मी पण खेकडा होईल तेव्हा तूही मला खा हा माणूस म्हणून, काय असा मला प्रॉब्लेम नाही आहे. तर मी आता याला खातो, या भाजीला मी टेस्ट करतो. हेच मजा आहे. मी म्हणलं होतं की नाही ते या हॉटेलमध्ये, या मत्सम हॉटेलमध्ये लग्न झालं आहे. कोणाचं तर गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचं. म्हणजे इथे ओल्या नारळाचा वापर नाही केला जात तर सुकं खोबरं वापरलं जातं. आमसुलाची एक छोटीशी हलकीशी अशी चव डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. आमसूल पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती यांनी अत्यंत ताजा खेकडा दिलेला आहे. हे सगळं करत असताना एक खूप इंटरेस्टिंग माहिती कळली, ते म्हणजे समुद्रातला जो खेकडा असतो तो कम्पॅरेटिव्हली गोड लागतो आणि गोड्या पाण्यातली जी चिंबोरी असते ती तेवढीशी गोड नसते. म्हणजे काय निसर्ग करतो आपल्यासोबत. पण जर का तुम्ही खेकडा लवर असाल तर तुम्हाला एक अशी हिडन टिप देतो मी. चांगला खेकडा खायचा असेल तर तो फिमेल खेकडा पाहिजे ना की मेल. म्हणजे इथंही आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे जसं आपलं आयुष्य आहे तसंच इंडिरेक्टली खेकड्याचं आहे. कोणी विचारत नाही मेल खेकड्यांना. ज्यांना खेकडा खायचा कळतो त्यांनी फिमेल खेकडा खाल्ला तर त्यांना तो आवडतो. मला कळत नाही आपल्याला काही कशाला म्हणजे हे जन्मालाच का घातला असेल देवानी. असो, बाय द वे याची मी नांगी ठेचतो. तुम्ही तोपर्यंत ह्या हॉटेलचा ओव्हरव्ह्यू घ्या, जरा किचन बघून या आणि मला जरा शांतपणे खाऊ द्या. परत सांगतो, कुठं जायचं कदाचित त्याला अक्कल नाही लागत कारण की ते गुगलवर पण सापडतं, पण कुठं खायचं याला अक्कल लागतं आणि ती अक्कल वाटण्याचा एक छोटासा प्रयत्न आमची टीम करते. मस्त जेवण झालंय. जेवण झालं नाही, जेवण चढलंय. आता एक पडी मारायची वेळ झाली आहे. कोकणात आहे मस्त छान ठिकाण बघणार आहे आणि पडी मारणार आहे. त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला सगळ्यात क्लायमॅक्सचं ठिकाण. बाय. याला भर रे गाडी. दांडको बिंडको घेऊन का नेपाळी आलो की काय गावात. अरे ह्यो कोण आलोय कोण ह्यो आणि मेलो इकडे का झोपलेलो काय ह्यो. ए मेले ए. अरे उठ 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 का ना उठ. अरे उठ लवकर. काय झालं काय काय इकडे का झोपायची जागा ही. अहो दमलोय फिरून इकडे तुमच्या रत्नागिरी. गफरा जरा लोकांनी बघितले ना तू काय दाणकन झोडपतील माहिती आहे. रत्नागिरीत काय बघितलंस काय मग तू. मस्त मासे खाल्ले, नदी बघितली, मारुतीचं दर्शन घेतलंय, सगळं बघितलंय. अजून राहिलंय काय, समुद्र बघितलं की झालं. खाल्लंच इकडे झोपलं अजगा सारखं. मेले इकडे नको झोपू, तिकडे चल दाखवते. चल जागा आहे तिकडे, चल पाडीत चल दाखवते सगळं तुका.
अहो पण तुम्ही हाय कोण? अरे हाय मी गाववालोच आहे. अरे तू आहेस कोण ह्या मी तुका विचारायचं आहे. मी याला मागा विचारतो उलटा. चल तिकडे गावात गाव फिरत आहे. उगाच आपलं काहीतरी जाऊ का तर इकडे बिकडे झोपू नको. घराशी चल. इकडे झोपलंस ना लोकांचं ओळखणार नाही. फटकन मारतील. तू आधी आलंच खायचं माझ सांग आधी मग सांगेल लोकांनी सगळ्या. अहो पुण्याहून आलो मी रत्नागिरी बघायला. सगळी रत्नागिरी बघितली. तोंडपाठ तुम्हाला मगाशी सांगितलं आहे. असा काम कसं सांगतोस तसा तोंडा सांगत चालला असता माका. काय फेलो तर हाकडताय दाखवते. तर आमची गाव बी आहे ना भारी आहे माहितीये. बघण्यासारखं आहे सगळं. झाडा माडा होडी बिडी काय बघशील. बघ पुढे मंदिर बघ असला इथं. आधी तुझी ओळख सांग माका. आधी ओळख सांग. माझं नाव सूरज खटावकर. आपलं नाव काय आहे? माझं पण नाव संदीप पावसकर. अस्सल कोकणकर. आज आहे काय? कोकण म्हणतो बेवड्याक मान नाही. कोण म्हणता बेवड्याक मान नाही. काय मानत आहे ना. चालेल पुढे. पावसकर काय वाटतं का नाही एखाद्या बिचारा अशा गरीब झोपलेल्या माणसाला उठवता काय नेता काय काय वाटतं का नाही? एखादा घाबरेल बिचारा. अरे झोपलेत ना उठवलं काय फायदा तुझं आहे. साबीप चावलो ना तर फॅक्टन सोडलं ढगात जाशील माहिती आहे. खरे समोर बघ. हे कसलं मंदिर आहे? अरे मंदिर आहे म्हणजे दर्गा आहे. दर्गा माहिती आहे. एक मिनिट. काय 1 मिनिट. कोणाच्या तीर्थरूपांनी दर्ग्यावर कळस बांधला होता? दर्गा जरी असलो ना तरी सगळे पूजा विधी आहे ना हे आमचे हिंदू लोकच करतात. एक मिनिट. हा दर्ग्यामध्ये पूजा होते. पूजा म्हणजे काय. पूजा करू लागतात प्रत्येक देवाची. कशी काय? दर्गा मुस्लिमांचा पूजा हिंदूंची. दर्ग्यात पूजा कशी काय? अरे पूजा म्हणजे आपण हिंदू मध्ये करतो तशी नाही. हा. ही जरा पद्धत वेगळी असता. हा. चंदन लावायचं असता. हा. एक चादर चढवायची असता. त्याच्यात फुला बैला घालायची असते. आरती करायची असता. आरती नाही बाबा. अरे ह्यात तुम्हाला माहिती नाही ना. ह्या कोकणात येऊन तुम्हाला सगळं समजात माहितीये. आणि म्हणून कोकणातले संस्कार काय आहेत ना परंपरा काय नाही जाणून घ्यायची. म्हणजे हे सगळं इतिहास महाराष्ट्रात पसरा. आता तू हिंदू आणि मुस्लिम झालं त्या केवढा भारी पडा थोडे पुढे. म्हणून माणूस म्हणून माणुसकी म्हणून सगळ्या जपला पाहिजे. लक्षात आला. इंटरेस्टिंग तर आहे पण बघून यायचं का? अरे नको थांब. तिकडे गेलस ना तर जास्त वेळ जायचं नाही. काळोख होय. तुका गाव बघायचो आहे ना. तुका बोटिंग बघायची आहे ना. मग ती बघूया नंतर इकडे पुन्हा येऊया कधीतरी ना. त्यात काय जवळ तर आहे समाधानाविषयी. चला आता काय म्हणजे तुम्ही ठरवतात ते सगळं तर आम्ही काय बोल. आम्ही पामरांनी काय बरे बोलावे काय बरे जाणावे. मध्ये संत पण होतो सर तू. मग काय आता तुमच्यासारख्या माणसांसमोर संत तर व्हायला लागणार. काय बाबा मी संत नाही. पावसकर करता काय तुम्ही? नाही आम्हाला झोपेतून उठवण्याशिवाय करता काय? अरे असा काय करत नाही. झोपेत ना उठवते ना म्हणजे जागृत करतय. समजला ना. म्हणजे अज्ञानात ज्ञानाकडे राहतय. ह्या गावातल्या लोकांचा महिन्याला खर्च किती होत असेल? महिन्याचा खर्च आहे बघ. आमच्या गावात कसं आहे माहितीये म्हणजे कुटुंब असलं 5-10 माणसांचा ना तर एखादंच कमवतो असता. बाकीची बारीक सारी कामं करतात. म्हणजे 10-12 हजार असले ना की कुटुंब मस्त चालतात. लक्षात आला. हे तर आम्हाला 1 लाखभर रुपये परत पुरत नाही महिन्याला. काय झालं माहिती शहरामध्ये तुमचा काय झालं माहितीये. हा पोटासाठी तुम्हाला कमी लागता पण मिरवण्यासाठी जास्त लागता. माहितीये असं झालेलं. आमच्याकडे कसे भाजीपाला आम्ही करताव. भात आम्ही करताव. समजलं ना. सगळं काय आहे ना मासे फिश आम्ही पकडता आडोद. माहितीये ताजे फडफडीत खाता. माहितीये आमचा खाना काय आहे कालवणी भात. जबरदस्त एन्जॉय करतो आम्ही माहितीये. आणि म्हणून आम्ही अशी हसत खेळत असतो टुमदार. पावसकर ही पोरं मस्त क्रिकेट बिकेट खेळतायत. हा आय फील जेलस पावसकर. ताकद बघ आहे ना. काय टॅलेंट आहे बघ. काय बॉलिंग केल्यान काय बॅटिंग केल्यान काय कॅच घेतल्यान बघ. म्हणजे एका फटक्यात सगळा भेटला. नेपाल से आए ये देखो तुम्हारा दंडा है. आप नेपाल से आए हो? ये भी कोकण में क्या करना है कोकणात नेपाळी कुठं आणले पावसकर? ते आलेच म्हणून आम्ही आहेत. त्याचं नाव काय हरी आहे. आणि आम्ही काय ठेवता गुंडू. ह्यो बदल आहे आणि ह्यो बदल आपण करू गहू कोकणात. लक्षात आम्ही सगळ्या सोडला आहे पण त्यांनी अजून तसं ठेवला नाही. आवडला हरी. ओके सर ओके. बरं तुम्हाला याची ओळख करून देतो. ही माझी काठी आहे. माझी सोबती माझी सखी. हिचं नाव काय आहे? चूचू. काय नाव आहे हिचा? चूचू. ह्या चूचू सोबत मी गप्पा मारतो. नाही काही दुखलं आनंद झाला तर मी हिच्यासोबत गप्पा मारतो. पावसकर झालंय काय माहितीये का? शहरात गर्दी खूप झाली पण माणसं एकटी पडली. हो नक्कीच. म्हणजे माझ्या दृष्टीने मी गावात आहे ना म्हणजे कोकणात मी आई म्हणते आणि शहरात बाप म्हणते. इकडे आल्यावर तुम्हाला प्रेम मिळता. खाना पाणी चांगला मिळता. सगळ्या काही गोष्टी मिळतात. पण कमवण्यासाठी शहरात जाऊ लागता आणि तिकडे धावपळ असतात म्हणून मी त्याला बाप म्हणते. कारण त्याशिवाय पर्याय ना उरलोय. लक्षात आहे ना. हल्ली काय झालं माहितीये कोकणात पुरीच देत नाही आणि देऊ पण नाही. अशा तत्वातून मी आहे. कारण का आमची पोरं पण आहेत ना क्रिकेट खेळतात. आता काय झालंय मोबाईल आलो आहे
असं मोबाईल घेणार आणि आडवे राहणार विष्णुभाऊ सारखे फक्त समाधाना. बायकोचा पोट कसं भरणार? सरकारनं आम्हाला खुलवलं नाही माहितीये, 2 रुपये दिले तांदूळ आणि बायकांना दिलं 1500. आमचा महिन्याचा भागता काम धंद्यात नाही. लक्षात आला. आणि मग एखादी जी बाई आणायची असतात म्हणजे पोरगी आणायची असतात ते सांभाळ नको करू, तिचे लाड करू नको. म्हणून मी सांगते की कामधंदे करू दे कोकणातली पोरं, नंतर ती पोरगी भेटू. असा विषय आहे. लक्षात आला. म्हणून स्वतःच्या बायकोला कोकणात ठेवायचा आणि दुसऱ्या कोकणातल्या पोरांना पोरी मिळू नयेत म्हणून बोलायचं. पावसकर काय लाज बीज वाटते का नाही तुम्हाला? लाज तेच काय लाज बाळगायची. मग चांगली गोष्ट, पण मस्त प्रश्न विचारलं, माका आवडलं तो. काय सुंदर नदी. हा मला माहित नव्हतं आपल्या कोकणामध्ये एक छोटस केरळ वसलंय. असलं सुंदर आहे हो हे. बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो चांगला असला ना की सगळ्याला चांगला वाटतं. सगळे येतो नमस्कार कोकण भारी कोकण भारी. म्हटलं असं काय करू नका. अरे कोकण पण भारी आहे आणि तुम्ही राहतो ता पण भारी आहे. आधी स्वतः कधी तपासा. जिकडे जाशाल ना त्या आवडूक शिका. चला पावसकर तुमच्या बोटीत बसू, तुमच्या गावात जाऊ. छान जरा आम्हाला फिरवा तुमच्या नदीमध्ये. नदीचं नाव आहे काजळी नदी. काजळी नदी. काजळी म्हणजे काय? काजळी नदी म्हणजे काय, या पूर्वीपासून नाव आहे. तिचा इतिहास काय मला माहिती नाही, पण काजळ नजर लागू नये अशी नदी आहे ही. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. पावसकर बोला. सुंदर संध्याकाळी होय ना. आणि एक सुंदर प्रश्न सुचलाय. काय? मला सांगा या जगातलं सगळ्यात मोठं दुःख काय? या जगातलं सर्वात मोठं दुःख माणूस माणसाशी माणुसकी प्रमाणे वागत नाही, हेच मोठं दुःख आहे. माहितीये. कधी मरण्याचा विचार आलाय का? आत्महत्या करावी असं वाटलंय? अजूनपर्यंत जर नाही बाबा. म्हणजे बायको आली पण तसं वाटलं नाही. पावसकर तुम्ही कोकणातले आहात. बरोबर. जेव्हा तुम्ही असं ऐकता की शहरातल्या लोकांना आत्महत्या करावीशी वाटते, डिप्रेशन बद्दल तुम्ही ऐकता, तेव्हा काय वाटतं? संगत चुकीची. चुकीची संगत पकडला म्हणा की नको तर ऐकूक भेटता, नको तर शिकूक भेटता, आणि त्या साध्य नाही झाला की माणूस डिप्रेशन मध्ये जाता. आणि मग त्या डिप्रेशन आहे ना तर हृदयापर्यंत जाता आणि मग सगळं गोंधळ होता. मग कधी कधी अटॅक आणि फटॅक समोर जाता माणूस. तुम्हाला आलंय कधी डिप्रेशन? माका डिप्रेशन हो प्रकार आता समजताय काय आहे तो. तेव्हा माका वडापाव मिळत नव्हतो ना, त्या खरा डिप्रेशन होता. पण तेव्हा माका काय समजलं नाही. पण आता तर फेमस झालं डिप्रेशन. तेव्हा माका समजलं त्या डिप्रेशन म्हणजे आताच्या पोरासनी काय आता त्या डिप्रेशन आहे. पावसकर मी असं ऐकलंय लोक इथं तुम्हाला भेटायला येतात कुठल्या तरी कवितेसाठी. ती कविता काय ऐकायची आहे? मग पण सांगून ठेवतोय, हे ऐकल्यानंतर पिऊक लागू नको फक्त. नाही बायको पोरा माझ्या नावानं हे करतील. माहितीये ना ती कशी आहे कविता? माहिती आहे. ऍक्च्युली मी काढले आहे कशी माहितीये, दारू पितत नाही का बेवडं म्हणतात ना म्हणून काढले. पण माझं असं मत आहे की कोणाला नावात ठेवू नये आपण एकामेकाक. समज ना, कारण मोबाईलचं व्यसन नाहीये, व्यसनच आहे ना. बरोबर. जी गोष्ट अति होती ती व्यसनच झाली. बरोबर. आणि म्हणून म्हटलंय बेवड्यासनी म्हणजे पिणाऱ्यासनी बेवडं तुम्ही म्हणूच नका. आणि म्हणून म्हणते कोण म्हणता बेवड्याक मान नाही, कोण म्हणता बेवड्याक मान नाही. ही काय मानच आहे ना. वा 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 वा. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही. कबूल आहे मी गटारात पडतोय खड्ड्यात पडतोय. कबूल आहे मी गटारात पडतोय खड्ड्यात पडतोय. अरे पण गटारने खड्डे कुठून जगाला पडलेच नसते ना. वा 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 वा. एवढी महागाई झाली, सगळ्यांनी आंदोलन केले की नाही? आम्ही आंदोलन केलं नाही? अजिबात नाही. हो जे सरकारचा फायदो साधी राहणी उच्च विचारसरणी. ती म्हणता बेवड्याक मान नाही. पण याक सांगतोय ह्याच्या पुढे सगळे बायका बिका पिऊ लागणार. ह्याच्या पुढे सगळे बायका बिका पिऊ लागणार. का माहिती आहे? आमचे नेते पण म्हणतात प्यारे भाई और बहिणू. वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणतो बेवड्याक मान नाही. कोण म्हणता बेवड्याक मान नाही? मी सांगतोय बेवड्याक मान आहे. माहिती आहे बायको माझ्यावर लय प्रेम करता. ती का म्हटलं ना घराच्या बाहेर जाते काय घेऊन येऊ काय, ती पाया पडता म्हणता काय घेऊन येऊ नका. अरे ती म्हणतो बेवड्याक मान नाही. अरे कोटा जाऊन बघ जा, गीतेवर हात ठेवून खोटा बोलतात. आम्ही पेक घेऊन खरा बोलतो. वा क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. कशी वाटली? एकदम छान, एकदम छान. हे सुचलं कुठं तुम्हाला? सुचला कसला, मी कशी काय बोललोय तुका. माझे वडील आहेत ना हे प्यायचे. अच्छा त्यांना सांभाळ कोणी होता? आमच्या आजोबाने ना. पण आजोबा पण मला पोरांका काय म्हणू लागलं माझ्या माझ्या बापसाक, हे बेवडूतून आलाय तू. म्हणून सगळ्या पालकांनी आपल्या पोरा कधी हिलूस तिलूस करायचा नाही, त्याला विपरीत परिणाम होता. लक्षात आला? वा. चला पावसकर आवडतं गाणं ऐकू मस्त छान. संध्याकाळ झाली, एक छान गाणं ऐकू. आता गाणं म्हणजे मी काय करते माहितीये, मी काय बाकीची कोणती गाणी म्हणत नाही. स्वतः जी काय लिहितोय ना तीच म्हणतोय. आता ह्या कसा लिहिलंय बघा, आवडला की टाळ्या वाजव. तुम्ही या
कोकण पहायला, माझ्या बोटीनं फिरायला, तुम्ही या कोकण पहायला, माझ्या बोटीनं फिरायला. सुंदर मुझे कोकण छान, सुंदर मुझे कोकण छान, जणू सौंदर्याची खाण, जणू सौंदर्याची खाण. मातीचा सुगंध दरवळतो, मातीचा सुगंध दरवळतो, दिसतो कोकण शोभून छान. तुम्ही या कोकण पहायला, माझ्या बोटीनं फिरायला. कोकण देवी देवतांचे स्थान, लोककलेत हरपते भान. कोकणी माणूस साधा तो, दिसतो संस्कृती जहान. तुम्ही या कोकण पहायला, माझ्या बोटीनं फिरायला. वा 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 पावसकर वा, क्या बात आहे. असं आता वाटतंय की कोकणात आलोय. होय ना. हा कसं आहे, लोक कोकण बघायला येतात, तिथे जेवायला येतात, पण बरोबर. कोकण बघण्याची नाही, माणसांना जगण्याची गोष्ट. हा वास वास मस्त वाक्य आहे. हा, जबरदस्त वाक्य. खरंच कोकणात आल्यानंतर ना बघण्यापेक्षा जगा हा. आणि नंतर मग काहीतरी सगळ्यांना सांगा. बरोबर ना. एकदम बरोबर. आणि तू आलंस ह्या जगतच आहे, माका लय आवडतंय. वा हा